ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। विधान परिषदेसाठी 30 एप्रिलला भाजपची यादी जाहीर होणार आहे। अर्ज भरायची अंतिम तारीख 30 एप्रिल हीच आहे। दरम्यान मुंबई वगळता राज्यातल्या 5 विभागांमधून संधी दिली जाणार आहे अशी माहिती समोर येते। भाजपकडून विधान परिषदेची उमेदवारी मिळावी यासाठी मोठी भाऊगर्दी झाली आहे। त्यामुळे सावध पवित्रा घेत अखेरच्या दिवशी नावं जाहीर होण्याची शक्यता आहे। भाजपने 30 जणांची यादी दिल्लीला पाठवली, मात्र दिल्लीतल्या वरिष्ठ नेतृत्वाने यादी निम्मी करून पाठवा असा निरोप दिला। आता भाजपकडून 14 नावं दिल्लीला पाठवण्यात आली आहेत। अशात भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण दिल्लीत डेरेदाखल झालेत। पक्षातल्या जुन्या कार्यकर्त्यांना संधी मिळणार असल्याची माहिती आहे। राज्याच्या राजकारणातली एक मोठी बातमी आहे। महाविकास आघाडीमध्ये विधान परिषदेच्या उमेदवारीसाठी उद्धव ठाकरेंच्या उमेदवारीचा संभ्रम अजूनही कायम आहे। उद्धव ठाकरे निवडणूक लढवण्यास इच्छुक नसल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे। मात्र ठाकरेंकडून अजून अधिकृत निर्णय जाहीर झालेला नाही। अर्ज भरण्यासाठी अखेरचे 2 दिवस उरलेत, मात्र अजूनही कोणत्याही पक्षाकडून उमेदवारी जाहीर झालेली नाही। उद्धव ठाकरेंनी महाविकास आघाडीच्या एका जागेवर लढावं यासाठी काँग्रेस आणि शरद पवारांची राष्ट्रवादी आग्रही आहे। ठाकरेंच्या शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांकडून सुद्धा उद्धव ठाकरे यांचा मन वळवण्याचा प्रयत्न केला जातोय। मात्र उद्धव ठाकरे यांनी अजूनही निवडणूक लढवण्यासंदर्भातला निर्णय घेतलेला नाही। त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेकडून जर उद्धव ठाकरे निवडणूक लढण्यास इच्छुक नसतील तर मग कोणता पर्याय समोर आणला जाणार की महाविकास आघाडीतले वरिष्ठ नेते उद्धव ठाकरेंचं मन वळवण्यात यशस्वी होणार आणि उद्धव ठाकरेंनी निवडणूक लढवण्यासाठीचा आग्रह शेवटच्या दिवसापर्यंत कायम ठेवणार हे पाहावं लागेल। तर राष्ट्रवादीच्या वाट्याला आलेल्या एका जागेवरती 70 ते 75 जण इच्छुक आहेत असं प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी म्हटलंय। वरिष्ठ पातळीवर अजून निर्णय झालेला नाही, मात्र सुनेत्रा पवारांच्या अध्यक्षतेखाली लवकरच निर्णय होईल असं तटकरे म्हणाले। 70-75 उमेदवारांची त्या ठिकाणी इच्छुक म्हणून पक्षाकडे मागणी आहेच। पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, त्याचबरोबर कोकण, मुंबई, पश्चिम महाराष्ट्र अशा वेगवेगळ्या जिल्ह्यांतील वेगवेगळ्या प्रादेशिक भागांतील ताकदवान जे सहकारी आहेत त्यांची मागणी निश्चितच त्या ठिकाणी आहे। जरूर या संदर्भामध्ये ज्यावेळेला वरिष्ठ पातळीवरती बैठक होईल त्याला या संदर्भातला आढावा घेऊन पक्ष नेतृत्व निर्णय करेल। प्रहार संघटना शिवसेनेत विलीन करावी असा प्रस्ताव शिवसेनेकडून बच्चू कडू यांना देण्यात आला। शिवसेनेच्या ऑफरवर बच्चू कडू यांनी शिवसेनेतल्या नेत्यांसोबत चर्चा सुरू केली आहे। बच्चू कडू यांनी आज मंत्री उदय सामंत यांच्यासोबत चर्चा केल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी एबीपी माझाला दिली। दरम्यान शिवसेनेनं दिलेल्या ऑफरवर बच्चू कडू उद्या सकाळी 11 वाजता निर्णय जाहीर करतील अशी माहिती बच्चू कडू यांनी एबीपी माझाला दिली आहे। विधान परिषदेचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी शेवटचे 2 दिवस राहिलेत। त्यात विधान परिषदेसाठी शिवसेनेकडून बच्चू कडू यांचं नाव आघाडीवर आहे, तर दुसरीकडे शिवसेनेतल्या काही नेत्यांकडून बच्चू कडू यांच्या विधान परिषद उमेदवारीला विरोध असल्याची माहिती मिळतेय। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज परिवहन विभागातील अधिकाऱ्यांसोबत सकाळी 10:30 वाजता बैठक बोलावली आहे। बांद्र्यामधील परिवहन विभागाच्या कार्यालयामध्ये परिवहन मंत्री या सगळ्या संदर्भात अधिकाऱ्यांसोबत बैठक घेणार असल्याची माहिती आहे। 1 मे पासून ऑटो रिक्षा चालकांना मराठी भाषा सक्ती संदर्भात घेतलेल्या निर्णयावर अधिकाऱ्यांसोबत परिवहन मंत्री चर्चा करतील अशी माहिती आहे। काल विविध संघटनांसोबत झालेल्या बैठकीनंतर या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी मुदत देण्याची विनंती परिवहन मंत्र्यांकडे करण्यात आलेली आहे। आणि यानंतर बुलेटिनमध्ये महत्त्वाच्या बातम्यांचे वेगवान अपडेट्स आपण घेऊया। बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर सरपंचपद रिक्त झालं होतं। या सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीसाठी आज मतदान होणार आहे। सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी अशी अपेक्षा देशमुख कुटुंबीय आणि काही गावकऱ्यांनी व्यक्त केली होती। दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख आणि मागच्या निवडणुकीत 9 मतांनी पराभूत झालेले स्वरूपानंद देशमुख यांच्यामध्ये थेट लढत होती।
नाही, बिनविरोधचा म्हणजे अपेक्षा केली होती आपण. लोकशाहीमध्ये आपण कोणाला म्हणू शकत नाही, की म्हणजे बिनविरोध झालीच पाहिजे. आपण एक आशा व्यक्त केली होती. परंतु तसं न होता आज प्रत्यक्ष निवडणूक लागलेली आहे आणि आज निवडणूक प्रक्रियासुद्धा सुरू झालेली आहे. निवडणुकीमध्ये मतदार राजाच्या पाठिंब्यावर मी विजयी होणार. आणि तुम्ही ते आरोप केले होते विरोधकांवर. तर ते नाही, आरोप आता आजचा दिवस हा आरोपाचा नाही. आज मला माझ्या मतदार राजाला जितकं जास्तीत जास्त भेट घेऊन त्यांना मला विनंती करायची आहे की त्यांचा मतदान रूपी आशीर्वाद त्यांनी माझ्या पाठीमागं द्यावा. म्हणून जे काही गोष्टी असतील उद्या निकालानंतर मी मीडियाशी पूर्ण बोलणार आहे. बातमी विदर्भातून आहे. विदर्भाला आग ओकणाऱ्या सूर्यापासून आजपासून पुढचे 2 ते 3 दिवस काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवलेली आहे. सोमवारी अमरावती आणि वर्ध्यामध्ये 46.2 इतक्या उच्चांकी तापमानाची नोंद झाली. अकोल्यात मात्र रविवारच्या तुलनेत घट पाहायला मिळाली. अकोल्यात 44.8 अंश इतक्या तापमानाची नोंद झाली आहे. आज मंगळवारी अकोला आणि अमरावतीमध्ये मात्र उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती कायम राहण्याची शक्यता आहे. वर्धा, यवतमाळ आणि चंद्रपूरमध्ये मात्र आज काही भागांमध्ये पावसाची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. पश्चिम विदर्भात तापमानानं 45 अंशांचा टप्पा पार केला असून प्रचंड उन्हाच्या झळांनी नागरिक त्रस्त झालेत. उकाड्यापासून बचावासाठी नागरिक कूलर, एसी, पंखे यांचा मोठ्या प्रमाणात वापर करतायत. त्यामुळे विजेची मागणीही लक्षणीयरित्या वाढली आहे. अशा परिस्थितीत अखंड वीज पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी महावितरणचे कर्मचारी दिवसरात्र मेहनत घेत आहेत. त्यांच्या सतर्कतेमुळेच नागरिकांना घरात निवांत एसी आणि कूलरचा आधार घेता येतोय. राज्यात प्रामुख्याने वीज निर्मिती व वीज पुरवठा करणाऱ्या 3 मुख्य कंपन्या आहेत आणि 3ही कंपन्यांमध्ये मिळून एकूण 90,000 कर्मचारी रात्रंदिवस झटतायत. दरम्यान महावितरणच्या कर्मचाऱ्यांशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधींनी. पाहूया. सध्या उन्हाळा जो आहे तो 45 डिग्रीच्या वर आहे, पण या 45 डिग्रीच्या उन्हामध्येही महावितरण कंपनीची जी सेवा आहे ते अखंड सुरू आहे. त्यामुळे विद्युत वाहिनीवर काम करणे फार अवघड होत आहे. हाताला काम करताना, पोलवर चढत असताना हाताला फोडं येत आहेत किंवा पायाला चटके लागत आहेत. तरी पण आमची ड्युटी असल्यामुळे आम्हाला हे काम 100% पूर्ण पार पाडावे लागत आहे. तापमान खूप जास्त आहे. 45 डिग्री तापमान होत आहे. पूल आमचे खूप गरम झालेले आहेत. तरी या अवस्थेत अखंडित वीज पुरवठा करण्यासाठी आम्हाला अक्षरशः या उन्हातान्हातही पोलवरती चढावं लागते. हाताला फोडं येत आहेत. तरी आम्ही त्याची पर्वा न करता महावितरणकडून अखंडित सेवा पुरवण्यासाठी आमची ड्युटी तत्पर बजावतच आहे. आम्ही ऊन, पाऊस, वारा काही न बघता ग्राहकांना सेवा देण्यासाठी चोखपणे ड्युटी आम्ही बजावत आहोत. गडचिरोलीमध्ये वाढलेलं तापमान आणि तीव्र उन्हामुळे उष्माघाताच्या घटना वाढत आहेत आणि याचा विचार करून आरोग्याच्या दृष्टीनं उपप्रादेशिक परिवहन कार्यालयानं एक निर्णय घेतलाय. योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरण तसंच चालक परवाना चाचणीच्या वेळेमध्ये बदल करण्यात आलाय. आता ही सेवा सकाळी 7 ते 12 वाजेपर्यंत आणि दुपारी 4 ते 6 वाजेपर्यंत उपलब्ध राहणार आहे. दुपारी 12 ते 4 या कालावधीत तीव्र उष्णतेमुळे सगळी प्रक्रिया पूर्णतः बंद ठेवली जाणार आहे. वाढत्या तापमानामुळे नागरिकांना उन्हाच्या कडाक्यापासून संरक्षण मिळावं तसंच सेवा घेणाऱ्या नागरिक व कर्मचाऱ्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ नये यासाठी हा निर्णय घेतला गेलाय, असं गडचिरोलीचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे यांनी सांगितलंय. पुण्याच्या जुन्नर तालुक्यात शेतात काम करताना महिलेचा मृत्यू झाला. उष्माघातामुळे महिलेचा मृत्यू झाल्याची शक्यता सध्या वर्तवली जाते. निमगाव सावा गावमळा परिसरातील रुपाली गाडगे या काल शेतामध्ये खुरपणी करत होत्या. यावेळी अचानक त्यांना त्रास होऊ लागला आणि त्यांची प्रकृती झपाट्यानं खालावली. घटनेनंतर स्थानिकांनी तातडीनं मदतीचा प्रयत्न केला, मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. उष्माघातानं त्यांचा जीव गेल्याचं कुटुंबियांचं म्हणणं आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जाते. दरम्यान वाढत्या तापमानामुळे नागरिकांनी दुपारच्या वेळेत कष्टाची कामं टाळावीत, पुरेसं पाणी प्यावं आणि स्वतःची काळजी घ्यावी असं आवाहन प्रशासनानं केलंय. आणि यानंतर आम्ही तुम्हाला एका अनाथ वस्तीची चित्तरकथा सांगणार आहोत. साधारणपणे विविध देशांमध्ये एखाद्या भूभागासाठी संघर्ष असतो. अगदी देशांतर्गत राज्यांमध्ये सुद्धा अमुक गाव, अमुक प्रदेश आमचा असा संघर्ष असतो. मात्र वर्धा जिल्ह्यातल्या सेलू तालुक्यात एक अशी वस्ती आहे जिची जबाबदारी घेण्यास कोणतंही गाव तयार नाहीये. ही वस्ती अंतरगाव आणि झडशी या 2 ग्रामपंचायतींच्या मधोमध आहे.
मात्र दोन्ही ग्रामपंचायती तिची जबाबदारी घेण्यास टाळाटाळ करतायत. आदिवासी, पारधी आणि भटक्या समाजातील लोकांची ही वस्ती आहे, त्यामुळे ती अनाथ आहे. दोन्ही ग्रामपंचायत एकमेकांकडे बोट दाखवत फक्त टोलवाटोलवी करत असल्याचा नागरिकांचा आरोप आहे. मतदानाच्या वेळेला मात्र वस्तीचा समावेश आपल्या ग्रामपंचायतीत करून अधिकचं मतदान घेण्यासाठी दोन्ही ग्रामपंचायतींमध्ये आणि तिथल्या पुढाऱ्यांमध्ये चढाओढ दिसून येत असल्याचा आरोपही नागरिकांनी केलाय. एबीपी माझानं या अन्यायाला वाचा फोडली आहे. ग्रामपंचायती टाळाटाळ करत असल्यानं वस्तीत ना घरकुल योजना मिळते ना शौचालय बांधलं जात आहे. सध्या आम्ही वर्धा जिल्ह्यातील अंतरगाव आणि झडशी या 2 गावांच्या मध्ये असलेली जी एक पारधी वस्ती आहे त्या ठिकाणी आहोत आणि या वस्तीचं अस्तित्व नेमकं अंतरगावमध्ये आहे की झडशीमध्ये आहे हे या लोकांनाच माहीत नाही, कारण दोन्ही गावं यांचं अस्तित्व मान्य करत नाही. तुम्ही अंतरगावचे रहिवाशी की तुम्ही झडशीचे रहिवाशी, सध्या काय स्थिती आहे? आम्ही ग्रामपंचायतीला सांगतो का बा आम्ही कोणी ग्रामपंचायतीमधून येतो बा म्हणून. अंतरगाव म्हणते की आम्ही नाही घेत, झडशीला जाऊन सांगा म्हणते, आणि झडशीवाले म्हणते की अंतरगावले सांगा म्हणते. तर हे गोष्ट चालू आहे की कोणाचं याच्यात घ्या बा आम्हाला, आमची हेच मागणी आहे. का बा आम्हाला- किती वर्षापासून हे सुरू आहे? 25-30 वर्षानं सुरू आहे आमचीवाली मागणी का बा आम्हाला हे द्या म्हणून. आम्हाला काय म्हणते का अंतरगावमध्ये जा, अंतरगावला जातो. अंतरगावाला काय म्हणते का झडशीला जा म्हणते. तर आम्हाला काही दोन गावाच्या आम्हाला काही घेत नाही. आम्ही कोणाकोणापाशी आम्ही सांगतो, लई विचार केलं का आम्हाला एखादा हे घ्या बा आम्हाला द्या म्हणतो, तर आम्हाला काही लक्ष नाही देत. आमच्याकडे कोण पाहत नाही, आम्हाला काही सांगत नाही, देत नाही आम्हाला. बंद म्हणते का आम्ही येतो होटिंगच्या वेळेस येते, बंद अंतरगाववाले येते की मला द्या, त्याला द्या, मला द्या. आम्ही सगळ्याला वोटिंग करतो, हे आमचे वोटिंग कार्ड आहे, सगळ्याला देतो मतदान म्हणते, परत कोणीच पाहत नाही. घरदार पट्टा, आमचं पोरांचं शिक्षण झालं पाहिजे, आम्हाला वर्त झालं पाहिजे. आम्हाला कोणतेच गरीबाले आम्हाला कोणीच नाही पाहू शकत. आम्हाला शेती पाहिजे, हातमजुरी करून खातो, पण आमच्या हातमजुरीला कोणी नेत नाही शकत. जवळपास 70 नागरिक असे आहेत ज्यांचं अस्तित्व कोणीही मान्य करत नाही आणि त्यामुळे वन हक्क कायदा भारत सरकारने लागू केला, महाराष्ट्र सरकारने लागू केला, मात्र अस्तित्व मान्य केलं जात नसल्यामुळे अशा कायद्याचे कुठलेही लाभ या रहिवाशींना मिळत नाही आहे. कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वसिष्ठ, एबीपी माझा, वर्धा. दरम्यान या संदर्भात एबीपी माझानं वर्ध्याचे पालकमंत्री आणि स्थानिक आमदार पंकज भोयर यांना या संदर्भात विचारणा केली असता त्यांनीही या वस्तीच्या अडचणीला दुजोरा देत प्रशासनिक पातळीवरती हा गुंता लवकरच सोडवू असं आश्वासन दिलंय. अंतरगाव मी जाणतो, माझ्या मतदारसंघातलं गाव आहे. तो आदिवासी पाडा नाही आहे, सर्व समाजातले लोक त्या ठिकाणी राहतात. परंतु एखादा नवीन बेडा त्या ठिकाणी राहू शकतो. परंतु आपण जवळजवळ सर्व ज्या ज्या कॉलनीज आहेत त्यांचा समावेश त्या ग्रामपंचायतमध्ये झालेला आहे. परंतु अशी जर का काही नागरिकांची तक्रार असेल तर निश्चितपणे त्याची दखल घेतली जाईल. चंद्रपूरच्या वरोरा तालुक्यात निलजई माढेळी हा नव्यानंच तयार झालेला रस्ता अतिशय निकृष्ट दर्जाचा असल्याचे दिसून येत आहे. हा नव्यानं तयार करण्यात आलेला रस्ता हातानं उखडला जात असल्याचे व्हिडिओ स्थानिकांनी व्हायरल केलेत. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या अंतर्गत 14 किलोमीटरचा हा रस्ता तयार करण्यात आलेला आहे. गेल्या 2 वर्षांपासून या रस्त्याचं काम रखडलं असताना मोठ्या प्रतीक्षेनंतर लोकांनी नवीन रस्ता तयार केला आणि त्यांना नवीन रस्ता मिळाला, मात्र त्याचा दर्जा अतिशय निकृष्ट असल्यामुळे स्थानिकांनी संताप व्यक्त केलाय. कोट्यवधींचा निधी खर्च होऊनही रस्ता 4 दिवसात कसा उखडतो आणि निकृष्ट काम होत असताना संबंधित विभागाच्या अभियंत्यांनी याकडे दुर्लक्ष का केलं असा सवाल त्यामुळे निर्माण झालाय. निलजई आणि परिसरातील नागरिक हा सवाल विचारत असून या कामाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली जाते. जर संबंधित कंत्राटदारावरती कारवाई झाली नाही आणि दर्जेदार रस्ता तयार झाला नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही ग्रामस्थांनी दिलाय. नागपूर जिल्ह्यातल्या कोंढाळीमध्ये 3 वर्षीय लाभांश चंदनखेडे या चिमुकल्याचा उघड्या शोषखड्ड्यात पडून मृत्यू झाला. 26 एप्रिलला संध्याकाळी घरासमोर खेळताना लाभांशचा चेंडू शोषखड्ड्याच्या दिशेनं गेला आणि तो उचलायला गेलेल्या लाभांशचा शोषखड्ड्यात पडल्यामुळे मृत्यू झाला. बराच वेळ तो घरी न परतल्यामुळे कुटुंबियांनी त्याचा शोध सुरू केला, तेव्हा तो शोषखड्ड्यात पडल्याचं दिसून आलं. नागरिकांनी त्या लहान मुलाला बाहेर काढून रुग्णालयात नेलं, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.